नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत ANM फर्स्ट इयर प्रायमरी हेल्थ केअर नर्सिंग। तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आपला सिलेबस नेमकं काय, आपल्याला काय काय शिकवलं गेलेलं आहे प्रायमरी हेल्थ केअर नर्सिंगमध्ये। ज्यांनी काहीच केलेलं नाही त्यांच्यासाठी घ्या, आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी रिव्हिजन मारून घ्या। म्हणजे आपलं काय बाकी आहे, असं एक पण टॉपिक नाही का तो आपला सुटला पाहिजे पेपरमध्ये, आपल्याला अनोळखी वाटणारा असा टॉपिक राहिला नाही पाहिजे। त्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवतोय। त्याच्यामध्ये भाग 1, भाग 2 असे 5 भाग पडलेले आहे। पहिल्या भागामध्ये संसर्ग आणि लसीकरण, तर याच्यामध्ये संसर्ग आपण बघतो आणि लसीकरण तक्ता बघतो। त्याच्यानंतर सेकंड बघा, सेकंडमध्ये संसर्गजन्य सर्व रोग बघतो आपण, संसर्गजन्य रोग। त्याच्यानंतर थर्डमध्ये सार्वजनिक आरोग्य समस्या कोणकोणत्या ते बघणार आहोत। असे फक्त 5 भाग आहे। खूप सोप्या पद्धतीने मी आज समजून सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे। आणि भाग 4 त्याच्यामध्ये प्राथमिक वैद्यकीय सेवा कोणकोणत्या आपण समाजाला किंवा रुग्णाला प्रोव्हाइड करतो ते आपल्याला याच्यामध्ये सांगायचे आहे। त्याच्यानंतर भाग 5वा बघा, प्रथमोपचार। हा सर्वात सोपा भाग आहे, प्रथमोपचार खूप सोपा आहे, फक्त वाचून जरी घेतला तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात। तर समजलं, पहिले आपले 5 भाग कळले, संसर्ग लसीकरण, संसर्गजन्य रोग आणि सार्वजनिक आरोग्य समस्या, प्राथमिक वैद्यकीय सेवा आणि प्रथमोपचार। यानंतर आपण बघणार आहोत भाग 1 मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे। तुम्ही म्हणा इम्पॉर्टंट क्वेश्चन अजून द्या, किंवा मग तुम्हाला नोट्स समजून घ्या, ह्या ज्या मी एकदम सिंपल पद्धतीने काढलेले, ज्यांचा अभ्यास झालेला आहे आणि ज्यांचा झालेला नाही त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ पण आहे। चला आपण बघूया आता भाग 1 मध्ये बघा, युनिट फर्स्ट। आता हे युनिट इकडचे व्यवस्थित फोटोमध्ये आले नाही, तर हे पहिला युनिट आहे। त्याच्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये काय आलेलं, आजार। त्याच्यामध्ये फर्स्ट युनिटमध्ये आपल्याला सर्व आजार सांगितलेले, सर्व म्हणजे आजाराची कन्सेप्ट काय आहे, त्याचं डेफिनेशन आजार। आता आपण कोणतीही घ्या, जेव्हा तुम्ही ANM फर्स्ट इयर असा की GNM फर्स्ट इयर असा, सर्वात पहिले आपल्याला काय शिकतो आपण, आजाराची व्याख्या, म्हणजे आजार काय आणि आरोग्य म्हणजे काय हे पण आपण त्याच्यामध्ये बघतो। तर आजाराची व्याख्या आणि आरोग्याची व्याख्या दोन्ही पाठ करायचे आहे। त्यानंतर रोग होण्याची कारणे, तर कारणे काय असते, त्या कारणामध्ये आपल्याला 7 रोगशास्त्र तिपाई लिहायची आहे। तर काय लिहायचे, 7 रोगशास्त्र तिपाई। त्याच्यामध्ये बघा तिपाई म्हणल्यानंतर 3 बाय असतात, म्हणजे कारक, यजमान आणि पर्यावरण हे एक्सप्लेन करायचे। कारक कोणकोणते कारक असतात किंवा यजमान कोणता असतो, पर्यावरण म्हणजेच काय हे आपल्याला याच्यामध्ये एक्सप्लेन करून सांगायचे। ही झाली, ह्यो क्वेश्चन येतो आपल्याला 5 मार्काला। रोग होण्याची कारणे 5 मार्काला, नंतर 7 रोगशास्त्र तिपाई। त्याच्यानंतर बघा संसर्ग 15 मार्काला विचारला जातो क्वेश्चन, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप सोपा पण आहे। त्याच्यामध्ये संसर्गाची व्याख्या लिहायची, म्हणजे इन्फेक्शनची व्याख्या लिहायची। त्याच्यानंतर इन्फेक्शनचे प्रकार कोणकोणते, तर त्याचे प्रकार लिहायचे। त्याच्यानंतर त्याची कारणे लिहायची आणि प्रसाराच्या पद्धती, प्रसार कसा होऊ शकतो, डायरेक्ट आपल्या हवेच्या मार्फत होऊ शकतो, पाण्यामार्फत होऊ शकतो, अन्नामार्फत होऊ शकतो, तर हे प्रसाराच्या पद्धती लिहायच्या। त्याच्यानंतर डेफिनेशन आपल्याला याच्यामध्ये भरपूर पाठ करावं लागणार आहे। लक्षणे आणि चिन्ह आणि लक्षणे दोन्हीच्या डेफिनेशन पाठ करायच्या। अधिशयन काळ म्हणजेच कोणता, तर जो आपल्याला रोगक्षम जंतू आपल्या शरीरात प्रवेश केल्यापासून तर आपल्याला शरीरावर चिन्ह लक्षणे दिसेपर्यंतचा जो कालावधी असतो त्यालाच आपण अधिशयन काळ असे म्हणतो। नंतर संसर्गक्षम काळ, हिची डेफिनेशन तुम्ही पाठ करून मला सांगायची। त्याच्यानंतर जंतूची वाढ व जंतूचा नाश यावर परिणाम करणारे घटक, म्हणजेच आता आपण कसं बघितलं बालगावच्या, म्हणजे आपल्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये बघितलं आपण, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवरती परिणाम करणारे घटक। तसंच काय, जंतूची वाढीसाठी किंवा नाशीसाठी, आता वाढीसाठी कोणतं वातावरण लागणार आहे, अंधार वातावरण लागणार आहे किंवा त्याला नायट्रोजन जास्त लागणार आहे असं, तर हे जंतूची वाढीसाठी। नाश होण्यासाठी काय लागणार आहे, प्रकाश लागणार आहे, त्याच्यामुळे नाश होऊन जाणार आहे। तर अशा घटना आपण याच्यामध्ये बघणार आहोत। आता तुम्हाला याच्यामध्ये तुमचा झाला असला अभ्यास तर काही हरकत नाही, आणि जरा नसेल झालेला तर मला कमेंट करा। त्यानंतर रोगप्रतिकारशक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्तीची डेफिनेशन विचारली जाते, 5 मार्काला हमखास येतो क्वेश्चन, खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर वर्गीकरणामध्ये ॲक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी हे डिफरेन्शिएट करावं लागतं। तर डिफरेन्शिएट जर तुम्हाला आलं, फरक स्पष्ट करा, तर याच्यामध्ये हे येऊ शकतं। त्यानंतर शीतसाखळीमध्ये 5 मार्काला विचारला जातो शीतसाखळीचा प्रश्न। त्याच्यामध्ये शीतसाखळीची डेफिनेशन लिहायची, शीतसाखळीचे उद्देश लिहायचे, त्याच्यामध्ये कोणकोणते साधने आपण यूज करतो। तर शीतसाखळीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे की नाही ते एकदा बघून घ्या। आणि याच्यावरती प्लेलिस्ट आली, मी प्लेलिस्ट आय बटनवर क्लिक करा, त्याच्यावर आपली ANMची सर्व प्लेलिस्ट मी टाकून देते आणि ते तुम्ही सर्व व्हिडिओ बघा। त्याच्यामध्ये भरपूर स्टडी मटेरियल मी टाकलेलं आहे। लसीकरणादरम्यान ANMची जबाबदारी, तर लसीकरण करत असताना आपल्या ANMची किंवा नर्सची काय जबाबदारी असते ती पण याच्यामध्ये पेपरला येऊ शकते। त्यानंतर सुरक्षित इंजेक्शन हे पण 5 मार्काला येऊ शकतं। त्यानंतर प्रयोगशाळा चाचणी नमुने गोळा करण्याच्या पद्धती, आता याच्यामध्ये हे काही विचारले गेले नाही आतापर्यंत तरी। आणि जंतुनाशन आणि निर्जंतुकीकरण, तर याचा इतका डिटेलमध्ये व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे चॅनलवरती आपल्या, तर तो पण तुम्ही बघू शकता।
निर्जंतुकीकरण JNMच्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे आणि ANMच्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर पद्धतीने मी कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यानंतर वेस्ट डिस्पोजल म्हणजेच BMW बायोमेडिकल वेस्ट कसं करतो आपण, त्याच्यामध्ये त्या बकेट कोणत्या कलरच्या आहे, 4 कलरच्या बकेट आहे, त्याच्यामध्ये कोणतं बॉडी ऑर्गन कशामध्ये टाकतो आपण, तर मला तुम्ही कमेंट करायची बॉडी ऑर्गन कशात टाकतो आणि प्लास्टिक रिसायकल करण्यासाठी ते कोणत्या बकेटमध्ये टाकतो. तर नसेल समजतं कमेंट करा, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे, मी बनवलेलं BMWवर पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही सर्वप्रथम काय करायचं, प्लेलिस्टमध्ये जायचं, प्लेलिस्टमध्ये जेवढे व्हिडिओ अपलोड आहे तेवढे बघून घ्यायचे. त्याच्यानंतर मग हा व्हिडिओ बघा तुम्ही. IMP क्वेश्चनचं काही नाही आहे, IMP क्वेश्चन मी या पहिले पण दिलेले आणि आज मी फक्त रिव्हिजन सगळं म्हणजे सर्व बुकच्या नोट्स काढलेले या भाग 1च्या आता काढले झाल्या एवढ्या नोट्स आपल्या. त्याच्यानंतर भाग 2च्या आता त्याच्यामध्ये बघा IMP क्वेश्चनमध्ये रोगप्रतिकारशक्ती उपायांची अवस्था. रोगप्रतिकारशक्ती आपल्याला रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच प्रिव्हेंट करण्यासाठी कोणकोणते लेवल असतात, तर एक प्रायमरी असते, एक सेकंडरी असते, टर्शरीमध्ये असते. तर अशा 3 लेवलमध्ये आपण प्रिव्हेन्शन करत असतो. तर हे व्यवस्थित 3 पायलीचे डायग्राम काढायची, असं करून पेपरमध्ये लिहायचं. 5 मार्काला हमखास विचारला जाणारा क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथं संसर्गजन्य रोगाचे नियंत्रण व प्रतिबंधन, त्याच्यामध्ये इंद्रा लिहायचं. I म्हणजे आयसोलेशन, N म्हणजे नोटिफिकेशन, D म्हणजे हे तुम्ही कमेंट करा. तर असं याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे जेवढं तुम्ही बघितलेलं आहे आता इंद्रा, त्याच्यामध्ये प्रत्येक याला एक अर्थ आहे महत्त्वपूर्ण, मस्त व्यवस्थित आणि एकदम सुंदर पद्धतीने आपण त्याला एक्सप्लेन करू शकतो. एवढा हार्ड नाही आहे, खूप सोपा आहे. फक्त थोड्या अभ्यासाची गरज आहे तुम्हाला. आणि ऑलरेडी चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड आहे, त्यामुळे काही स्ट्रेस घ्यायचं काम नाही आहे. तेवढा अभ्यास करून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकता. त्याच्यानंतर आता हे आजार आहे संसर्गजन्य आजार, तर याच्यातले मी काय करते, उद्यापासून सिरीज चालू करते. 5 आजार एकाच व्हिडिओमध्ये, म्हणजे 5 आजार किंवा 2 आजार. 5 आजार तर लई फास्ट होऊन जाईल. यापैकी तुम्हाला जेवढे झालेले तेवढे, ज्याच्यातला जो तुम्हाला घरी करण्यासारखा आहे तो करू शकता तुम्ही सेल्फ स्टडी थ्रू. आणि जर नाही समजला तर कमेंट करा, मी बनवून व्हिडिओ टाकून देते. त्याच्यामध्ये निमोनिया, अतिसार आणि धनुर्वात. त्याच्यानंतर अजून घटसर्प पण मी अपलोड करू शकते व्हिडिओ, कारण माझ्याकडे नोट्स अवेलेबल आहे. याच्या जेवढा आहे तेवढा मी अपलोड करण्याचा प्रयत्नच करणार आहे. त्यानंतर क्रॉस इन्फेक्शन 15 मार्काला विचारला जातो, खूप वेळा विचारले गेलेला आहे. त्याच्यानंतर 7 पण 5 मार्काला किंवा 15 मार्काला. त्याच्यानंतर सर्वेक्षण पण विचारला जातो. आता भाग 3 खूप मोठा आहे, ज्यातलं मी अर्ध घेतलेलं आहे. आता अर्ध आपण नंतर बघू, म्हणजे अर्धा सिलेबस आजच्या या व्हिडिओमध्ये भाग 1मध्ये तुमचं पार्ट 1मध्ये कंप्लीट करून टाकते मी. नंतर मग याचा चांगला प्रतिसाद मिळाला तुमचा तर मग पार्ट 2 पण बनवते. त्याच्यानंतर भारतातील आरोग्य समस्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर आरोग्य समस्या आहे आणि खूप सोपा क्वेश्चन. एकदा जरी वाचला तरी तुम्ही फक्त वाचलं, पाठांतर करायची गरज नाही आहे प्रायमरीला. फक्त डिसीज कंडिशन ज्या आपल्या संसर्गजन्य आजार आहेत ते तुम्हाला सर्व पाठ करणे, कारण कोणता येईल ते सांगता येणार नाही. जे रिपीट होते एखाद्या वेळेस काय होतं, एखादा क्वेश्चन रिपीट होतच नाही. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करायचे, कमेंट करायची. जसं वाटलं तुम्हाला, तुमची जसा रिस्पॉन्स असेल, चांगली वाईट जसं असेल तसं कमेंट करा, मला काहीच वाटणार नाही. तुम्ही चांगलं केलं तर मी उलट चांगलं आणखीन मला एनर्जी भेटते व्हिडिओ बनवायला. आणि थोडं माझ्याकडून काही चुकलं असेल तर काही नेहमी सुधारण्याचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर येतं शारीरिक तपासणी, त्याच्यामध्ये पाल्पेशन, परकशन, ऑस्कल्टेशन ह्या 3 स्टेप एकदम महत्त्वाच्या असतात. त्याच्यानंतर TPR BP घेतो आपण. तर शारीरिक तपासणीवर मी चांगला व्हिडिओ बनवून टाकते. आता उद्या नक्की टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मी, उद्या किंवा परवा. शारीरिक तपासणी व्यवस्थित खूप सोपा आणि खूप छान टॉपिक येतो, शिकवण्यासारखा टॉपिक आहे. त्याच्यानंतर तापीचे प्रकार येते, उतरवण्याच्या पद्धती येतात. त्याच्यामध्ये लायसिस आणि क्रायसिस असतात, ताप उतरण्याच्या पद्धती. त्याच्यानंतर कारणे आणि परिचर्या व्यवस्थापन, आपण त्याच्यावरती कसं मॅनेजमेंट करणार आहोत ते याच्यामध्ये लिहावं लागतं. त्याच्यानंतर नाडी, श्वसन, रक्तदाब. आता याच्यावरती जास्त क्वेश्चन येत नाही पण एखाद वेळेस येऊ शकतो. त्यामुळे नाडी म्हणजे काय, याचे डेफिनेशन पाठ करायचे. श्वसन म्हणजे काय, रक्तदाब म्हणजे काय. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते प्रकार असतात, कमी झाल्यावर काय होतो, जास्त झाल्यावर काय होतो, हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. टॅकीकार्डिया कशाला म्हणतात, ब्रॅडीकार्डिया कशाला म्हणतात, ह्या ज्या टर्म असतात आपल्या मेडिकल टर्म, त्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे असतं. त्याच्यानंतर तर श्वसन संस्थेच्या समस्या, तर याच्यामध्ये श्वसन संस्थेच्या समस्यामध्ये आपल्याला आजार बघायचे. त्याच्यानंतर तर ब्रॉन्कायटिस, याच्यामध्ये ब्रॉन्कायटिस, निमोनिया, दम्मा आणि फुफ्फुसाचा कर्करोग, हे 4 आजार खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा विचारले गेलेले, 15 मार्काला पडतो हा क्वेश्चन, कोणीही स्किप करायचे नाही. हे 4ही पण आता पहिले मी तुम्हाला दिले ते वरचे घटसर्प, डांग्या खोकला, त्याच्यातले स्किप केले तर काहीच हरकत नाही, मला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण तो क्वेश्चन येतो 5 मार्काला. परंतु दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग आणि ब्रॉन्कायटिस यापैकी क्वेश्चन पडला तर तो असतो 15 मार्काला. म्हणजे तुम्हाला तुम्ही हे जर स्किप केलं
तर तुम्हाला 15 मार्काला लॉसमध्ये जाणार आहात तुम्ही. त्याच्यानंतर O2 थेरपी. तर O2 थेरपीमध्ये आपल्याला काय साधनसामुग्री लागणार आहे, त्याच्यानंतर डॉक्टरची ऑर्डर तपासायची, किती लिटर पर मिनिटने लावायचे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणती साधनसामुग्री लागणार आहे, त्याच्यानंतर कशी प्रोसेस करायची आहे, ते सर्व आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर कोणते कारणे काय काय असू शकतात ऑक्सिजन थेरपी देण्याची. त्यानंतर आता पचनसंस्थेमध्ये आपण काय काय बघणार आहोत, मूळव्याध बघणार आहोत, पेप्टिक अल्सर, अपचन, भूक मंदावणे, हर्निया, बद्धकोष्ठता, उलटी. तर याच्यातलं जास्तीत जास्त एखाद्या वेळेस उलटी आलेली आहे आणि बद्धकोष्ठता आलेली आहे. बाकीचं काही एवढं आलेलं नाही आहे. मी तुम्हाला इम्पॉर्टन्स काढून दिले असते, पण तुम्हाला सर्व सिलेबस माहिती असावा आणि याच्यातलं कोणतं थोडंफार तरी माहिती असला तर मूळव्याधाविषयी तुम्हाला माहिती आहे मूळव्याध येणार आहे बाबा, म्हणजे येणार नाही पण आपल्या सिलेबसला आहे, तर तुम्ही थोडं तरी वाचाल ना. आणि मी जर तुम्हाला IMP क्वेश्चन दिले आणि तुम्ही तेवढेच वाचले नंतर पेपरला वेगळंच आलं, मग तुम्ही सांगा नाही मॅडम तुम्ही वेगळे क्वेश्चन दिले आणि तुम्ही वेगळेच आलं, असं व्हायला नको. त्यामुळे मी सर्व सिलेबस तुम्हाला सांगते, त्यामुळे तुम्ही थोडं तरी वाचून जासाल. त्यानंतर मूत्रविकारामध्ये कारणे, साईन, सिम्पटम आणि परिचर्या लिहायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर लघवी तुमने हा क्वेश्चन पेपरला 5 मार्काला आलेला आहे. यावेळी भरपूर वेळा आलेला आहे त्यामुळे सांगते. तर सर्वांनी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे. याला जर चांगला प्रतिसाद दिला तुम्ही तर पार्ट 2 मी लवकरच 2 दिवसाच्या आत अपलोड करण्याचा प्रयत्न करते, कारण नोट्स काढणं पडू राहिल्या मला, तर तुमची पण प्रतिसादाची चांगली गरज आहे. धन्यवाद.